हॅलो, नमस्कार. आज आलोत बघा आम्ही वडिलांच्या शेतामध्ये गावी गेलो होतो आणि हे शेतात हे लावले, काय म्हणतात त्याला, तूर. आपली तुरीची डाळ वगैरे आपण बनवतो ना, ती तूर खूप छान आली. मस्त त्याचे पूर्ण एवढी मोठी, म्हणजे भाऊ माझ्यापेक्षा उंच आहे, त्याच्या पण डोक्याच्या वरती गेली ती. आम्हाला वरती हात करून पण ते पूर्ण व्हिडिओ काढता आला नाही त्याला. आणि एवढ्या शेंगा लागल्यात त्याला पूर्ण म्हणजे अजून आत्ता भरल्या नाही आहेत एवढ्या शेंगा त्या खायासारख्या. काही 1-2 होत्या ते त्याने तोडत होता तो, पण भरपूर लागल्यात शेंगा. आणि हे इकडं विहीर आहे ह्यांची. विहिरीला पाणी म्हणजे पावसात फुल भरते ती, तर अजून पण पाणी भरपूर होतं. फुल भरायला काय थोडीशी कमी होती, पण हे जेव्हा पाऊस येऊन गेला ना तेव्हा फुल भरलेली पूर्ण. आणि हे दिसत नसेल इथं, पण हे सुगरणींनी एवढे मस्त खोपे बनवले त्यांचे. हे आहेत 1-2 दिसतात आहेत. खूप छान, म्हणजे पूर्ण जेवढे झाडं आहेत ना तिथं तेवढ्या फांद्यांना त्यांनी खोपे बनवले त्यांचे. पाखरं हे ठेवायला, त्यांचे पक्षी काय म्हणतात ते, पिल्ले ठेवायला. आणि इकडंच तिथंच विहिरीपाशी आसरा असतात, त्याच्या पाया पडायला पण आलो होतो आम्ही आसरा म्हणतो, काही ठिकाणी मावलाया पण म्हणतात, पण आमच्या भागात जास्त करून आसराच म्हणतात. ह्यानी दर्शन केलं. नंतर मी नारळ वगैरे घेऊन आले होते. मग मी पण, म्हणजे असं येणं होत नाही, प्रत्येक वेळेस जायला पाहिजे गेल्यानंतर पाया पडायला, पण प्रत्येक वेळेस काही येणं होत नाही, म्हणून आज आवर्जून आले होते. मी नारळ वगैरे खडीसाखर हे घेऊन आले होते पाया पडण्यासाठीच. दिवस मावळायचा टाईम होता, म्हणजे चालला होता सूर्य खाली, मस्त लाल दिसत होता. आणि इथं आम्ही दर्शन घेतलं. हे दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही त्यांच्या म्हणजे भावाच्या दुसऱ्या शेतात, म्हणजे असे लाईनीनीच आहेत ना, तिकडे कांदा लावला, ते बघायला गेलो होतो. म्हणजे कांद्याची पात पण आणली थोडीशी, कारण आम्हाला आजच यायचं होतं परत वापस. आणि हे एवढं छान आलेलं आहे, ते सगळं वाट्याने द्यावं लागलं थोड्या दिवसासाठी, कारण मम्मीला अटॅक आला होता 8 दिवसाखाली. मग ते आत्ता तिने काही आजारी आहे म्हणून तिला काही बघणं होणार नाही, तर एकटी बघत होती हे सगळं पूर्ण. तिने कांदे, तूर वगैरे सगळं तिने एकटीने हे केलं. चला, बाय, भेटूया परत.